तर गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात ठिकठिकाणी धाडी सुरू आहेत। ठिकठिकाणी अन्न आणि औषध प्रशासन विभाग हे सक्रिय झालेले आहे। तर संभाजीनगरात सुद्धा हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर एफडीएची धाड पडणार आहे। सोमवारपासून संभाजीनगरामध्ये ही कारवाई केली जाईल। संभाजीनगरातील अनेक हॉटेल्समधील सर्व वस्तू ह्या पडताळणी केली जातील। सोबतच अनेक ठिकाणी सोमवारपासून ही कारवाई सुरू होणार आहे। संभाजीनगरमध्ये एफडीएची कारवाई ही सक्रियपणे सुरू होईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, एफडीए कडून कारवाई सुरू होणार आहे, अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही कारवाई सुरू होईल, काय काय यावेळेस तपासलं जाईल? हा नक्की जगदीश, जर बघितलं अन्न प्रशासन विभागाकडून अनेक दिवसांपासून जे आहे ते मागील हॉटेलवरती कारवाई केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अनेक भागांमध्ये जे आहे ते दुग्धजन्य पदार्थ जे आहेत त्यावरती देखील कारवाई अनेक ठिकाणी भागात केली जाण्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सोमवारपासून आता छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, ढाबे असेल, खानावळ असेल, त्याचबरोबर ज्या इतर बेकऱ्या आहेत त्याच्यावरती देखील तपासणी केली जाणार। धडक मोहीम जी आहे ते आता एफडीए राबवणार आहे। सोमवारपासून जिल्हाभरामध्ये अनेक भागांमध्ये जे आहेत तर वेगवेगळे पथकं तयार केली जाणार आहेत आणि संपूर्ण हॉटेलमध्ये स्वच्छता, त्याचबरोबर त्यांच्याकडे असणारे परवानगी, त्याचबरोबर आता ज्या हॉटेलमध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ आहे का हे देखील पाहणं जाणार आहे। त्याचबरोबर कोणत्या हॉटेलमध्ये बिस्लरीचं पाणी जे आहे ते जाणून बुजून घेण्यास भाग पाडतात का याची देखील तपासणी जी आहे ते आता हे एफडीएचं पथक जे आहे ते आता करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसापासून जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचं राज्यभरामध्ये एफडीएचं पथक हे सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक भागांमध्ये जे आहे ते दररोज कारवाया ज्या आहेत त्या होत असल्याचं पाहायला मिळत आहे। 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जे आहे ते बिस्लरीचं पाणी जे आहे ते देखील जप्त करण्यात आलं होतं आणि त्यामुळे अशा प्रकारे हॉटेलवरती काही ठिकाणी जाणून बुजून जे आहे ते बिस्लरीचं पाणी विकलं जात असल्याचं पाहायला मिळत होतं। त्या ठिकाणी स्वच्छ पाणी जे आहे ते जाणून बुजून ठेवले जात नाही, अनेक हॉटेलमध्ये स्वच्छता नसती। या संपूर्ण प्रकरणाची जी आहे आता एफडीएचं पथक हे तपासणी करणार आहे। जगदीश, तर सगळे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।